नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बोराडाखेडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोताळा तालुक्यातील ग्राम मोहेगाव येथील आश्रमशाळेमागील शेतामध्ये करोडो रुपयाच्या नकली नोटा असलेल्या युवकाला बोराडखेडी पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे। घटनास्थळावरून 4 आरोपी फरार झाले असून पोलिसांच्या वतीने त्यांचा शोध घेण्यात येत आहे। आश्रमशाळेच्या पाठीमागील शेतामधून एका आरोपीसह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काळ्या रंगाच्या बॅगमधून पोलिसांनी 1,10,00,000च्या नकली नोटा ताब्यात घेतल्या आहे। ताब्यात घेतलेल्या करोडो रुपयांच्या नोटांपैकी नोटांच्या प्रत्येक गड्डीला पहिली नोट ही ओरिजिनल लावलेली आहे, तर बाकीच्या सर्व नोटा ह्या नकली आहेत। सदरची कारवाई ही पोलीस हेड कॉन्स्टेबल तय्यब अली व पोलीस कॉन्स्टेबल सुनील भवटे यांनी पार पाडली। सदरच्या नकली नोटांचे मोजमाप हे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या 2 पंचांसमोर सुरू होती। सदरच्या प्रकरणात बोराडखेडी पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे। या बनावट नोटांमध्ये 2000, 500 आणि 200च्या नकली नोटा आहेत। जिथे या नोटांची डील होत होती त्या ठिकाणी डील करणाऱ्यांमध्ये वाद झाला व त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरून छापा मारला व ही मोठी कारवाई यशस्वी झाली। शेगाव येथून महेंद्र मिश्रा यांचा हा रिपोर्ट।